दरम्यान बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं। या प्रकरणावर आता धनंजय मुंडेंनी भाष्य केलंय। आरोपी कोणीही असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव सातत्यानं समोर येतच। याच वाल्मिक कराड यांची भाजप आमदार सुरेश धस यांच्याशीही जवळीक असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी यावेळी केलाय। तसंच सुरुवातीला सभागृहामध्ये सुरेश धस यांनी वाल्मिक कराडांच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं। यानंतर आता त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान हा सगळा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी देखील यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे। देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजे। जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर त्या आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे। या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।